बारामती विधानसभेसाठी आज पोटनिवडणूक पार पडताना पाहायला मिळते। अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या नंतर आज बारामतीची विधानसभेची निवडणूक होते। सुनेत्रा पवार या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्यासमोर तब्बल 23 उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात। परंतु पार्थ पवार यांनी एक आव्हान केलंय की जो आधीचा अजित पवारांचा मतदानाचा रेकॉर्ड आहे तो खरं तर मोडला गेला पाहिजे, अशा पद्धतीचं आव्हान पार्थ पवारांनी केले। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ सर आहेत। मुश्रीफ सर, अजित पवार आज आपल्यात हयात नाही आहेत, त्यांच्या पश्चात ही संपूर्ण बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे। आज बारामतीकर सगळे मतदानाला उतरतात आहेत, काय आव्हान कराल बारामतीकरांना? नाही, या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने 3-4 वेळा मी स्वतः बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन आलो आणि आम्ही हीच विनंती केली। दुर्दैवानं आमचे नेते स्वर्गीय लोकनेते अजित पवारांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की या पोटनिवडणुकीमध्ये आम्हाला प्रचाराला उतरावं लागेल, असा कधी प्रसंग येईल आयुष्यामध्ये असं कधी वाटलं नाही। आणि आम्ही त्या बहादर कार्यकर्त्यांना आम्ही हीच विनंती केली की अजितदादा अतिशय अभिमानाने सांगायचे की मी एकदा उमेदवारी अर्ज भरला की शेवटच्या सभेला जातो आणि मला माझे सगळे कार्यकर्ते आणि बारामती विधानसभेची जनता 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने मला निवडून देते। 2 वेळा तर देशामध्ये त्यांनी विक्रम केलेला आहे आणि लाखापेक्षा जास्त मतांनी त्यांना मताधिक्य मिळालेलं आहे। आता अशा बहादर कार्यकर्त्याच्या समोर जाऊन आम्ही काय बोलावं? अशा बहादर कार्यकर्त्यांना आम्ही काय सांगणार की जे नेता नसताना, ज्यावेळेला प्रचाराला येत नसताना एवढी कामगिरी करत होते, आता तरी दादा दुर्दैवानं आपल्यातून गेलेले आहेत आणि संपूर्णपणानं एक दुःखाची छाया, दादा गेल्याचं एक दुःख प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर दिसून येतं आहे आणि मला वाटतं हीच खऱ्या अर्थाने दादांना आज श्रद्धांजली होणार आहे। पार्थ पवार यांनी जी विनंती केली तीच मी विनंती करणार आहे की आजपर्यंत जितकं मतदान टक्केवारी झालं नाही त्यापेक्षा जास्त टक्केवारी एकदम व्हावं आणि रेकॉर्ड ब्रेक म्हणजे देशामध्ये असा विक्रम नोंदवावा की तो कधी पुढं मोडलाच जाणार नाही। हीच खरी दादांना श्रद्धांजली होईल असं मला वाटतं आणि बारामतीकर हे निश्चितपणानं करतील। उन्हाचे दिवस आहेत, मला वाटते 9 वाजेपर्यंत 10-11% मतदान झालेलं आहे। माझी नम्र आणि कळकळीची विनंती आहे की सर्व बारामतीकरांनी बाहेर पडावं, जे बाहेर आहेत रोजगाराच्या निमित्ताने त्यांनी यावं आणि रेकॉर्ड ब्रेक मतदान करावं अशी माझी कळकळीची हात जोडून त्यांना विनंती आहे। खरं तर सर, या निवडणुकीत तुमच्या नेत्या सुनेत्रा पवार ह्या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, परंतु जवळपास तब्बल 23 उमेदवार देखील या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात आहे। या निवडणुकीला प्रामुख्यानं कसं बघता तुम्ही? देखील या निवडणुकीच्या प्रचाराला तुम्ही गेलेलात। खरं तर ही निवडणूकच बिनविरोध होऊ शकत होती, परंतु कुठेतरी प्रयत्न कमी पडलेत का? नाही, आम्ही तशा पद्धतीनं निवडणूक बिनविरोध होईल असं सगळ्यांनाच वाटत होतं। यात एकही प्रमुख पक्ष आता नाही, परंतु अनेक कारणामुळं आणि जी कारणं आम्ही ऐकली खरं ती आज सांगण्यासारखी नाहीत। वास्तविक दुर्दैवानं अजितदादासारखा एक या राज्यातला सर्वात एक गुणवान, कार्यतत्पर, कार्यसम्राट, ज्यानं बारामतीचं चेहरा आणि मोहरा बदलला त्या विधानसभा मतदारसंघाचा, अशा व्यक्तीच्या जाण्यानं वास्तविक या सगळ्या लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। आता ते अर्ज भरलेले आहेत, आज ते उमेदवारी म्हणून लढत आहेत। आता त्यांच्यावर बोलणं बरोबर नाही, पण वाटतं ज्या अपेक्षेने त्यांनी अर्ज भरलेला आहे जनता त्यांना इच्छुक उत्तर दिलं असं मला वाटतं आहे। खरं तर आज सगळेच पवार कुटुंबीय जे आहेत ते बारामतीमध्ये जाऊन आपला मतदानाचा हक्क नोंदवताना पाहायला मिळतात। शरद पवार काही कारणामुळे ते प्रकृती अस्वस्थामुळे, परंतु त्यांनी देखील ट्विट करून शुभेच्छा वहिनींना, सुनेत्रा पवारांना दिलेल्या आहेत। सगळे बारामतीमध्ये पवार कुटुंबीय मतदान करतात आहेत। रोहित पवारांनी देखील थोड्या वेळापूर्वी मतदान केलं। मतदानानंतर रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झाल्या असत्या आणि 2029ला अजितदादाच हे राज्याचे मुख्यमंत्री असते, अशा पद्धतीचं वक्तव्य रोहित पवारांनी केलं। नाही, आता रोहित पवारांनी काय वक्तव्य केले मी ऐकलं नाही, पण दादा मुख्यमंत्री व्हावेत ही सगळ्यांचं आमचं स्वप्न होतं, पण दुर्दैवानं नीतीनं हे हिरावून नेलं। आता दादा आज हयात नाहीत। आता हा दोन्ही पक्ष विलिनीकरणाचा विषय अनेक दिवस आपल्यासमोर आहे आणि मला वाटतं योग्य तो निर्णय सुनेत्रा वहिनी, त्यांचं कुटुंबीय
राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते घेतील. पण आज या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि रेकॉर्ड ब्रेक मताने वहिनी कशा निवडून येतील हा आजचा विषय मुख्य आहे. खरं तर पण अजित पवारांचं जे स्वप्न होतं राज्याचं सर्वोच्च पदावरती जाण्याचं, मुख्यमंत्री बनण्याचं, ते स्वप्न सुनेत्रा वहिनी पूर्ण करतील हा विश्वास आहे तुम्हाला? त्याच्यासाठी तुमच्या सगळ्या नेत्यांची साथ असणार? मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की शेवटी संख्याबळाची फार मोठी आवश्यकता असते. ज्याचे आमदार संख्येनं जास्त असतात त्याचा मुख्यमंत्री होतो, अशी युतीची पद्धत आहे. आता हा पक्ष सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली टिकवणं, वाढवणं आणि मग आपलं संख्याबळ वाढवून ती मागणी करणं हे अधिक योग्य होईल. आज याबद्दल बोलून विनाकारण फाटे पडण्याची गरज नाही. परंतु राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी मनापासूनची इच्छा आहे की वहिनीने मुख्यमंत्री व्हावं, राष्ट्रवादीचा एकदा मुख्यमंत्री व्हावा. खरं तर आज रोहित पवार अजून एक स्टेटमेंट त्यांनी दिलं. बारामतीमध्ये 2029ला पवार विरुद्ध पवार ही इच्छा नसताना देखील हीच सगळी निवडणूक होताना पाहायला मिळणार आहे. एकीकडे जय पवार यांनी देखील आज माध्यमांशी बोलताना सांगितलं की 2029ला मी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे बारामतीची. दुसरीकडे तेच रोहित पवार म्हणतात आहेत की युगेंद्र विरुद्ध जय अशी लढत कुठेतरी बारामतीमध्ये 2029ला विधानसभेला होईल. रोहित पवारांनी असं विधान करण्याची आज आवश्यकता नव्हती. आज खऱ्या अर्थानं अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे. यावेळेला 29ला काय होणार आहे हे आज भाकीत करून विनाकारण जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याची काही आवश्यकता नव्हती. मला वाटते अशी विधानं टाळली पाहिजेत. खरं तर एक वेगळा विषय आहे सर. संजय गायकवाड शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांचं एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतं. शिवाजी कोण होता अशा पद्धतीचं पुस्तक दाभोळकरांनी लिहिलेलं होतं. त्या सगळ्या पुस्तकाच्या संदर्भात जे प्रकाशक आहेत त्यांना खरं तर ऑडिओ क्लिपमध्ये शिवीगाळ संजय गायकवाड यांच्याकडनं करण्यात आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिवाजी महाराजांच्या संदर्भातच एकेरी वक्तव्य संजय गायकवाडांनी त्या फोन कॉलमध्ये ऑडिओ कॉलमध्ये केलेलं. नाही, ते मला काही माहिती नाही ते काय बोलले. परंतु शिवाजी कोण होता हे पुस्तक कॉम्रेड पानसरेंनी लिहिलेलं होतं. आता विधान काय केले मी काय ऐकलेलं नाही. परंतु पानसरेंनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते शिवाजी कोण होता, अर्थात कॉम्रेड पानसरेंनी ज्या पद्धतीचं टायटल पुस्तकाला दिलं, शिवाजींना एकेरी पद्धतीचं ते टायटल होतं, त्याच्यावरतून त्यांचा आक्षेप आहे आणि त्यांनी प्रकाशकांनाच त्यांनी झापलेलं असल्याचं पाहायला मिळतं फोनवरतून. आणि घाणेरड्या पद्धतीने शिवीगाळ त्या फोन कॉलवरती प्रकाशकांना संजय गायकवाड यांनी केली. नाही, ते काही मी ऐकलेलं नाही. मी ऐकल्यानंतर मग मत व्यक्त करेन. तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हसन मुश्रीफ होते. खरं तर रेकॉर्ड ब्रेक मतांनी सुनेत्रा पवार यांना विजयी करा असं आव्हान जे आहे ते बारामतीकरांना मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अजित पवार आज आपल्यात हयातीत आपल्यासोबत नाही आहे. त्यांची जाणीव सातत्याने आपल्याला कमी भासणारच आहे, कारण की अजित पवार एक मोठे नेते होते. अजित पवारांच्या खरं तर आदर्श ठेवून हा सगळा कारभार जो आहे तो बारामतीचा झाला पाहिजे आणि त्याचसोबतच सुनेत्रा पवार यांना मोठ्या लाखांच्या मताधिक्याने निवडून देण्याची जबाबदारी आता बारामतीकरांवर आहे. आणि त्या संदर्भातलं आव्हान देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.